मित्रांनो, ज्या कलेनं कथा सांगण्याची परंपरा जिवंत ठेवली, मनोरंजनासोबतच शिक्षण दिलं, ती कला म्हणजे छायाप्रकाश कठपुतली कला. कठपुतळी दिनानिमित्त आपण या जादुई दुनियेत डोकावणार आहोत, जिथं सावल्या बोलतात, हालचालींनी भावना व्यक्त होतात आणि प्रकाशाच्या खेळातून एक अद्भुत कहाणी उलगडते. शॅडो कठपुतळी ही प्राचीन भारतीय लोककलेतील एक अनमोल परंपरा आहे. पारदर्शक किंवा अपारदर्शक कागद, चामडे किंवा प्लास्टिकच्या आकृत्यांना प्रकाशाच्या मदतीनं पडद्यावर सावल्या निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. या आकृतींना कुशलतेनं हलवून गोष्टी साकारल्या जातात. ही कला प्राचीन काळापासून भारत, इंडोनेशिया, चीन आणि तुर्कस्तान सारख्या देशांमध्ये लोकप्रिय होती. भारतात कर्नाटकामध्ये तोळू बोंबळाटा, केरळमध्ये थोल्प वाकथू आणि ओडिशामध्ये रावण छाया अशा विविध प्रकारात ही कला आढळते. शॅडो कठपुतळीचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त सावल्यांचा प्रभाव. कोणतेही चेहरे स्पष्ट दिसत नाहीत, पण कथा मनोभावे मांडल्या जाते. रंगीबेरंगी किंवा कृष्णधवल कठपुतळ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या तऱ्हांनी दृश्य अधिक प्रभावी करतात आणि पारंपरिक कथांपासून आधुनिक गोष्टींपर्यंत कोणतीही कथा सांगता येते. शॅडो कठपुतळी कला ही केवळ करमणुकीचं साधन नसून एक प्रभावी संवादाचं माध्यम आहे. ही कला इतिहासाची, परंपरांची आणि सर्जनशीलतेची आठवण करून देते. या कलेला नवी ऊर्जा देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. चला, या जिवंत छायांच्या दुनियेत एकत्र रमूया आणि छायाप्रकाश अर्थात शॅडो कठपुतळी कलेचा आनंद घेऊया.